गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू डे 3। आज हमारी शुरुआत हो रही है नाश्ते से। आणि आता ब्रेकफास्ट करायला बसलो इथेच। आज आम्हीच मॅगी बनवली, आमचा किचन आहे बघा। हे प्रतीक दिसतोय का प्रॉपर्टी? काल बघा ना अशी इकडून पार्किंग तिकडून उभा राहायचं। सो काल ब्लॉग एंड केला नाही, ते राहायलाही निघाल। कॉफी स्टेट नंतर आम्ही घरी निघालो। मग आम्ही घरी येतानाच आम्ही डिनर आणला आमचा। बिर्याणी आणली होती सगळ्यांनी, ते आणलं तेच खाऊन सगळे रात्री 1-2 वाजेपर्यंत आम्ही जागत होतो। बाकी दिवस रेकॉर्ड झोपलो आणि आत्ता सगळे उठलो आणि वी आर हॅव्हिंग युअर ब्रेकफास्ट विथ दिस व्ह्यू। म्हणजे काय खाली पूर्ण बघा नाही, मस्त आहे। दिस इज आउटफिट ऑफ द डे, व्हाईट अँड क्रीम जॅकेट। सो हे जॅकेट पॉवर लुकमध्ये घेतलेलं मी, बाकी व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट अँड चप्पल। फुल दाखवतो मी, कोणानंतर दाखवतो, मोबाईल होल्ड करायला लावेल, माझा फुल आउटफिट दाखवतो। सो आज आमचा लास्ट डे आहे ॲक्च्युली, कारण उद्या आम्ही मॉर्निंगला चेकआउट करून निघणार आहोत। कारण उद्या आम्हाला इथून निघायचं आहे, आम्हाला गाडी घेऊन जायचं। आम्ही निघणार आहोत उद्या हम्पी मार्गे। सो इथून जाणार आहोत आम्ही उद्या हम्पी पहिले, हम्पीवरून देन आम्ही विल गो बाय कोल्हापूर रोड, हम्पीवरून कोल्हापूर मार्गे मुंबई। तो विचार आहे, म्हणजे उद्या आम्ही सकाळी जरी 8-9ला जरी निघालो, 8 तरी अंदाज, तरी आम्हाला माहिती आहे की पोचायला आम्हाला मंडे मॉर्निंग 8 होतील, 7-8, कारण 24 आवर्स 20-22 आवर्स काहीतरी लागतात अंदाज। आता ते डिपेंड आहे काय होतं, लेट्स सी। आता बघू, पहिला आजचा दिवस जाऊ कसं होतं बघा। आमची मॉर्निंग खूप लेट स्टार्ट झाली काल, ते सगळे नाईट आउट करत होतो, तर आज उठायलाच आम्हाला झाले 9-10। आता आवरून आता निघतो आम्ही, डायरेक्ट लंचच्या टायमाला बाहेर निघतोय। सो पहिले आता बघू, मार्केटमध्ये जाऊ, लंच करू। हे ओंकारेश्वर टेम्पल म्हणून ते पण करायचं आहे। सो 2-4 गोष्टी ते करतो, भेटू या ब्लॉगमध्ये, तुम्हाला कळेलच पुढे काय होतं। कुरुकच्या लोकल गल्ल्या तिकडून त्यांचं काहीतरी मार्केटमध्ये मंदिर आहे, तिकडे चाललो आम्ही, ओंकारेश्वर टेम्पल। सॉरी काय, काल मी जरा आजारी होतो म्हणून ब्लॉगमध्ये दिसला नाही केलं। आज फुल पार्टिसिपेशन दाखवत होतो, फुल। कारण आज दिवस आहे आमचा इथे। त्यामुळे प्रॉब्लेम काय, हिंदी खूप कमी लोकांना येते, लोक इंग्लिश बोलतात, बाकी त्यांची लँग्वेज ती बोलतात। बघू थांबा, भेटतं का तो टेम्पल नक्की? आमचं नशीब जाम खराब आहे। गुगल मॅप दाखवत होतं 1 वाजता, गुगल मॅप दाखवत होतं 1 वाजता बंद होईल, ते लोक बोलतात 12ला बंद झालं। ओ शेट, ओ शेट शेट शेट। हा गेट बंद आहे ना, हे टेम्पल असं काहीतरी बंद आहे, हे असं टेम्पल आहे ना। इकडून जागा राईट नाही, एक्झाम बघूया। हा, आणि ते सगळं हे पॉन्ड यांचं, हे त्यांनी शेती केली काहीतरी। हे जरा पुढे जागा का बघूया, आलं जायला जागा ठेवली आहे नाही जाऊ शकतो, पण तिकडे रस्त्यावर नाही। हे असं काहीतरी आहे, तिथून बघायचे आहे ते, नशिबात नाही आपल्या वाटते। आता टेम्पल आहे हा ना, समोर पॉन्ड आहे अँड इकडे हे कपडे नशीब जाम खराब आहे आपलं। चला चलो गाइस, अभी खाना खाने जाते। काय ते हाय कुठे चेरी रे, छोटे इथे चेरी जायला टोमॅटो इथे छोटे कुठे रे? अरे छोटे टोमॅटो बघ ना, असेल काय? चला चल, नशीब खराब आहे आपलं। 5 वाजता परत नको मला, तुला घ्यायचं की काय मयूर 5 वाजता आता काय नशिबात नाही आपल्या। देव पण बोला नका तुम्ही। पण मी काय बोलतो, हा. तुला हे स्ट्रक्चर बघून मंदिराचं कसं वाटतंय? अरे त्यांच्याकडे मंदिर असं बनलं असेल भाई, बनू का शकत नाही? इनके जो मजदूर होंगे वो वैसे रहेंगे, वो बोलेंगे हमको ऐसे बनना है। क्या करो, बरोबर की नाही? से फिर लिखवा लो क्या आपल्या नशिबात नाही, आपण 5 वाजता परत येऊ ना। प्लॅन थोडं चेंज मागतात। आता आम्ही आलोय काय शॉपिंग करायला आलोय, यांना पैसे घ्यायचे आहेत, आपल्या कोणी घेतले नाही काय, घेतले नाही, तर ढूंढ रहे आहे खूप आहे, ऑप्शन खूप आहे तिथे। तर ते बघतो आता, त्याला गिफ्ट शॉप बघायचं, काय गिफ्ट घ्यायचं बघू, थोडं वॉक पण होईल। अभी देख ना, दोपहर 12:30 करून तुम्ही लग नाही की धूप नाही लग रहा है। फॉल्टू निघालोय आम्ही मंडलपट्टी ट्रेकला। ही आमची जीप आहे, थार आहे, उतरून दाखवतो तुम्हाला कुठली गाडी। आता आम्ही पटकन पहिले बुकिंग केली आणि त्यात बसलोय। इथून ऑलमोस्ट 40 मिनिटचा रस्ता आहे, बसलोय 5x आणि 0.5 40 मिनिटचा रस्ता आहे। 4 बस होतात, 4-5 तुमच्या कम्फर्टवर आहे। तर आमचे 5 लोक तिकडे बसले आणि आम्ही एकदम चिल मध्ये एक सीट एकेकाला घेतल्या आहे।
सो बुकिंगचं कसं आहे की यांचे आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे खूप सारे लोक असतात त्यांच्याकडून तुम्ही बुकिंग करू शकता आणि प्राईस डिपेंड आहे तुमच्या बार्गेनिंग स्किलवर. प्राईस आहे 3000 पासून सुरुवात, पण तुम्ही बार्गेनिंग किती करता त्यावर डिपेंड आहे सगळं कशी करता. तर आम्हाला बार्गेनिंग करून ऑलमोस्ट गेले 2300 पर जीप. सो ऑलमोस्ट एका जीपमध्ये चार लोकांना आम्हाला 2 जीप पडल्या 600 4600 सगळं करून. त्यात माझं सगळं इन्क्लूड झालं, माणूस गाईड, त्यानंतर हे पूर्ण ट्रॅव्हल टू पीक तिथे थांबणार, मग आमच्यापर्यंत सोडणार आमच्या पार्किंगपर्यंत. अँड ते आम्हाला फक्त काहीतरी गव्हर्नमेंटचं तिकीट 50 रुपये ते बाय करायला लागतात बाकी काय. सो एवढीच गोष्ट आमच्याकडे. आणि आता आम्ही निघालो ट्रेकसाठी. त्या ट्रेक म्हणजे असं आहे की तो पीक आहे पूर्ण, पण वरती पण गाड्या जातात तिथे सनसेट व्ह्यू बघायला मजा येते. फुल असं जीपचा व्ह्यू होतं गावातला. मयूर ज्या पद्धतीने शेक होतं ना सगळं पूर्ण रोड असाच आहे आता. ह्याच्यापेक्षा रोड काय बोलतो खराब असणार. अच्छा हा काय इथं सुरुवात आहे. कसं आहे दाखवत काय नाही मयूर गेली व्हिडिओ. स्टेबल होणारच नाही. काय स्टेबल करू इथं समोरच्या अँगलने घेऊ शकतो पण साईड अँगलने नाही घेऊ शकतो. सो फायनली जीप राईड चालू झाली. आणि जीप राईड आता ती ट्रेकसाठी जो रोड आहे पॅच सुरू झाला. एवढा बेकार आहे की एवढं पकडून म्हणतो तर आम्ही असं पाहून शकतो. असं काय ते रोड्स आहेत लाईक रोडच नाही आहेत. रोडच नाही आहेत. आणि हा असा व्ह्यू असणार टॉपला वळणा असा व्ह्यू. थँक्यू. फायनली आम्ही उतरलोय. एक मिनिट कैसा लगा, कसा वाटलं उतरून? रिचा कसं होतं? वे टू व्ह्यू पॉइंट मंडलपट्टी हिलचा व्ह्यू पॉइंटला चाललो आम्ही. तिकडे वरती व्ह्यू पॉइंट, तिकडून आता बघू व्ह्यू कसा आहे. पण इथे काय वेदर आहे यार. सी म्हणून याला स्कॉटलंड ऑफ इंडिया म्हणतात. कारण सगळे माउंटन्स बाजूला आणि त्या ग्रीनरी मध्ये अशा आले लश ग्रीन मध्ये भारी वाटतं. चला ट्रेक करतोय. 45 मिनिट्स काहीचं आहे त्या जीपचं होतं की 45 मिनिट्स आम्हाला खाली यायचं. आता झाले 5, 10, 15. 5:55 सनसेट आहे आय थिंक. हां दिखत ना कैसा हो. मस्त व्ह्यू पॉइंट आहे. मस्त फोटो काढतोय. मी डार्क येत असेल तिकडे शॅडो चांगला येत असेल. बघू चला. चल वरती चल. रिचा रस्ता नाही जायला वरती. रस्ता पाहिजे जायला. चुकी गेली आज वाईट घातले लय मोठी चुकी गेली. कपड्यांची बार घाण झाली. धू पण आहे वरती काय व्ह्यू बघण्यासाठी. चलो चाललोय वरती. चाललं आता एकदा आता ना ट्रेक पूर्ण करतो मग तुमच्याशी परत बोलतो. वा आता जो व्ह्यू आहे ना समोर वरतीच आहे. जे पैसे आहेत ॲक्च्युली वरती त्या व्ह्यूसाठी. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड ॲज स्कॉटलंड ऑफ इंडिया. बघा म्हणजे एव्हरी व्ह्यू इज वर्थ इट. लाईक एव्हरी पेनी वी स्पेंड इट्स वर्थ इट टू कम हिअर अँड सी. ॲक्च्युली कुर्गमधल्या पूर्ण ट्रिप मला सगळ्यात भारी पॉईंट हाच वाटला. सगळ्यात भारी व्ह्यू पॉईंट की जिथे आम्हाला ॲक्च्युअली असं वाटतं की बरं झालं आम्ही आलो आहे. आणि ॲक्च्युली हा प्लॅन मी कॅन्सलच करणार होतो कारण आमचं होत नव्हतं ॲडजस्टमेंट, टाईम ॲडजस्टमेंट. मला सावडचा काय सोडून देऊ कॅन्सल करू, बट नाही सोडून आला टाईम आणि केलो. वरती डे यार. सी मस्ट विजिट प्लेस. मस्ट विजिट प्लेस इन कुर्ग.
खालच्या व्ह्यू पॉईंटला. सो एक वरचा व्ह्यू पॉईंट झालं तर खाली एक व्ह्यू पॉईंट तिकडे झालं. स्टेअर्स पण कसं वाटतं, स्टेअर्स टू हेवन पण बोलू शकतो आपण व्ह्यू पॉईंटसाठी. जर इथे सनसेट का भारी वाटेल खाली जाऊन बघायला. मी आज ना नेमकी ट्रायपॉड नाही आणला, नेमकी ट्रायपॉड घरी ठेवला. आज ट्रायपॉड हा पाहिजे होता, म्हणजे एअरबीएनबी ठेवला. ट्रायपॉड असता तर मस्त इथे सनसेटला सेट घेऊन ठेवला असता, पुढे सनसेट रेकॉर्ड करायला. तर सनसेट व्हायला लागलाय. खूप वेळ झाला मी आता इथं होतो. आमच्या मयूरचं 360 घेऊन फिरतो. तर हे झालं ह्या लेन्सच्या कॅपला चालू आता सनसेट. पण लास्ट पॉईंट आहे, खाली उतरतोय. याच्यानंतर मग निघायचं आहे आता. दाखवतो मला काय व्ह्यू आहे. फुल स्टेअर्स असं उतरायला. परत एवढं चढायचं पण आम्हाला काय कॉन्फिडन्स नाही, आम्ही उतरतो माहीत नाही. तेवढं परत वॉक पण करत वर जायचं आहे. आत्ताच वाटतं की बरं झालं आयडिया हातला. फोटो मस्त येतात. टेड एंड इथे माउंटनचा बट वरती आहे यार. आणि मला असं वाटतंय, मी तर माईक वापरत नाही ना, फोनच्या कॅमेऱ्यामध्ये नॉईज खूप आला असणार कारण हवा खूप चालू आहे इथे. सिरियस वाव. मध्यपट्टी हिल्सचा हा लास्ट स्पॉट आहे. याच्या पुढे काही नाही. आता इथून सनसेट बघायचं आणि निघायचं. आता बाकी व्हिडिओ आपण पुढे जाऊन कंटिन्यू करू. आता